तर नमस्कार मित्रांनो, मी DMD आपणा सर्वांचा DMD कोकण लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, मी आता चाललो आहे मुंबईत, मागे गणपती जवळ येले ना म्हणून। तर पटापट आता आपलं डिक्कीत सामान वगैरे टाकूया आणि जाऊया पुढे हातिवल्यात, कारण हातिवल्यात ना माका 6ची बस आहे, मग त्या बसने मुंबई फायनली इलोय हातिवल्यात आणि आता हय बस येत। हे बघा, हे चंगू मंगू म्हशी साले डॅमेज मध्ये धावत राहतात। मग ड्रायव्हराचो पण ना इलाज होता। ड्रायव्हर तरी गाडी किती कंट्रोल करून करणार, जेवढी होता तेवढी करता, आणि पुढे मग ड्रायव्हराचो पण ना इलाज होता। खैर, मी काय म्हणत होतोय, मी चाललोय मुंबईत, तर आता वाट बघतोय बसची, आणि फायनली बस पण येली। बसमध्ये बसलोय आणि माझं सीट नंबर N, आणि यो बाजूत बसलो तो पुढे ओळख करून देऊयात। तोपर्यंत बस पण बघा बऱ्यापैकी भरलेली। जर तुमचा मुंबईवरनं गावात जायचं किंवा गावाहून मुंबई घ्यायचा, तर ह्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या बसने यावा। बाकी बस चालवता पण भारी, लवकर पोचवता, म्हणजे गावात म्हणजे तुमचं खय ठिकाण असं खय लवकर पोचवता। माझ्या मागे हय अंकिता पॅलेस अंकिता हॉटेल हातिवल्यातला, आणि हय जरा 10-15 मिनटं गाडी थांबली म्हटलं उतरून जरा इकडं फिरूया। बसून पण कंटाळलो। हातिवल्यात तिला 5 वाजता, आणि तैसून बसून पण कंटाळलो, आणि आता परत रात्रभर बसत होता, तोपर्यंत फिरून घ्या म्हटलं। ह्यासमोर हय अंकिता पॅलेसचा बोर्ड लावलेला, इकडनं मुंबई गोवा हायवे। हय काहीतरी पाणी भरून घेता वाटतं, किती ड्रम लावलेलंच बघा। गाडीत पाणी लागत, पाणी घेऊया। पाणी बॉटल घेऊ, साधी आहे, 20 वाली आहे। गार घेऊन पण फायदा नाही, जाऊया आतमध्ये। पहिली पायरी, दुसरी, तिसरी, 4थी आणि 5वी गाडी अशी आहे। सीट N नंबर। सध्या वाजल्यात 8, आणि सगळी बहुतेक जण बऱ्यापैकी झोपलेली आहेत, आणि मोबाईलवर तरी बघून किती वेळ बघणार। काय टाईमपास तर काय नसता बसमध्ये। ट्रेन असता तर एक वेळ सगळं डब्बं तरी फिरून यावं होता, ह्याच्या ढँगभर अंतर काही फिरणार। बाहेर काय दिसत तर नुसता वाकून बघत बसायचा, कोण दिसता काय दिसता, टाईमपास बाकी कायच नसता। बरा, मी पण आता झोपतोय। झोप मस्तच लागली होती, पण लांजा येला ना झोपमोड झाली। लांजापर्यंत तो मुंबई गोवा हायवे बऱ्यापैकी झालो, म्हणजे सिंधुदुर्ग या साईडनं हैसर लांजापर्यंत रस्तो बऱ्यापैकी आहे, पण लांजाच्या पुढं ह्यांचा अजून खोदकामच चालू आहे। गाडी किती हलता बघा। पण या का मुंबई गोवा हायवेचा निकाल लागत तेव्हा लागत, पण जे डेलीचे प्रवासी आहेत त्याचा निकाल मात्र नक्कीच होणार, कारण याच्यात खड्डे तसे आहेत आणि गाडी एवढी आदळता की माका तर लय अवघडल्यासारखा वाटवं लागला। पाठ कंबर एकदम सगळा अंग असा आकडल्यासारखा होत झाला। मध्ये रस्तो चांगला, पण मध्ये अवदसा येईल त्याच्या रस्त्यावरती भंगला। गाडी पुढे थोड्या वेळाने जेव थांबली, पण गाडी येत ना उतरल्यावर जरा एकदम असा फ्रेश वाटव झाला। हॉटेल पंचामृत हय सगळ्यांनी जेवण केला नाही, आणि नंतर परत पुढे गाडी पेनला थांबणार होती चाय पिऊ। बघूया आता किती वाजता जाता। सकाळच्या वाजल्यात 2:45, बरोबर 2:45 झाल्यात। तर इकडे पेनच्या इकडे आता चाय पिऊ थांबल्यात। चाय मी काय पित नाही, जागा तशी काय एवढी पण ही नाही बरं या, ती एक लक्झरी येता। होय, चाय पिऊक बहुतेक लक्झरी थांबतात। ही एक थांबल्या, ही का मध्ये आमची लागली, आणि ती एक आता नवीन येली।
आता हैना जाऊया आता पुढे आणि आता यानंतर गाडी थंयच थांबत जे आपला स्टॉप असत, म्हणजे इतर जणांची पण स्टॉप असतीलच तर थंय आता गाडी थांबत. आपला स्टॉप मीरा रोड, आपल्या थंय उतरूचा टोल नाक्याजवळ. सकाळ पण झाली आणि लोक पण बऱ्यापैकी उतरली आहेत आणि आता पुढे माझी पाळी आहे. बघूया आता किती वाजता जाऊ होता, पण लवकरच आणला नाही तशी गाडी, भरपूर फास्ट मारला नाही. लवकर गाडी टायमात घरी गेली की कसा आंघोळ बिंघोळ केली, नाश्ता पाणी केलो की मस्तपैकी आत आणून दिला, झोपला, दुपारी उठला किंवा पुढची कामं. रस्तो खराब असल्यामुळे लयच आकडल्यासारखा होऊन त्याला. मी तर म्हणतोय ट्रेनचा प्रवास परवडता, पण कधी जेव्हा आपण एकटे असू किंवा फॅमिली असत पण जास्त वजन असेल तेव्हा ट्रेन परवडता. नाही तर ती ओझी घ्यावा, प्लॅटफॉर्म चेंज करा, ते पायरी उतरा, जिने चढा, तेव्हा नाही परवडत. आणि गर्दीत ना नको रे बाबा, एकटा आपला तर परवडता. मी पण ट्रेनने येणार होतो, पण माझ्याकडे पण बॅग वगैरे होते, 2 बॅग होते, तर म्हटलं जाऊ दे, ट्रेनने जाण्यापेक्षा ट्रॅव्हल्सनेच जाऊ. चला, या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होतो आहे ताईला, म्हणजे आपला स्टॉप. ट्रॅव्हल्समधनं तरी उतरेल आणि जरा बाहेर फ्रेश होईल. रिक्षा पण भेटली टायमातच. मुंबई केला की मुख्य म्हणजे रिक्षावाल्यांपासून जरा सावधच राहावा, जसं मी आज माझ्यासोबत झाला, आज अनुभवलो आहे. सकाळी रिक्षा पकडली आणि रिक्षावाला म्हणता 100 रुपये होतील, तर म्हटलं 100 कसे काय, मी डेली येत जात असतोय, 50 रुपयात मी घरी जात आहे. तो बोलता नहीं ऐसा नहीं, हमारे यहाँ हमारे मीटर का भाव बढ़ गया है, 1 तारीख से बढ़ने वाला है, तो आज से ही हम रूटिंग में लागू हो रहा है, ऐसा वैसा. तर मी माझी मराठी भाषा सोडली नाही. त्याका म्हटलं मी डेली अंशना येत जात आहे, तुका जमला तर घे, नाहीतर मी दुसरी रिक्षा बघतोय. तो म्हणता आप मराठी हो, तर म्हटलं हां मी मराठी आहे. तर नंतर मग म्हणता ठीक है चलेगा, आप 85 दे दो, 50 में आपको मैं लोकेशन तक छोड़ देता हो, आप अपना लोकेशन बताओ. तर मग त्याला लोकेशन सांगितलं आहे. काय पण झाला तरी आपण आपली मराठी भाषा सोडायची नाही, हे आपल्यासाठी एक प्लस पॉईंट असतात. आणि ता आज मी अनुभवलं आहे. काय रिक्षावाले असे फसवण्याचे धंदे करतात, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहावा. आणि जर नाहीच ऐकलो तर मग दुसरी रिक्षा बघा, दुसरीकडे चौकशी करा. होय, मुंबईत दिल्यावर जर जवळपास काही चांगले लोकेशन असतील तर त्याचे पण मी व्हिडिओ बनवीन. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकनला ऑलला सेट करा. चला तर भेटूया अशाच एका कोणत्या तर नवीन एखाद्या व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.